आपण पाहत आहात एबीपी माझा. उघडा डोळे बघा नीट. चितळे बंधू 75 वर्षांच्या आपुलकीचं एक नवं नातं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. किल्ले शिवनेरीवर आज शासकीय शिवजयंती सोहळा. मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार. नवी मुंबईमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 32 माजी नगरसेवक पुन्हा भाजपवासी. संदीप नाईकांच्याही भाजपमध्ये परतण्याच्या चर्चांना वेग. अनैतिक संबंधातून सरपंचांची हत्या झाल्याचं भासवण्याचा कट. सुप्रिया सुळेंशी बोलताना देशमुख कुटुंबियांसह ग्रामस्थांचा. बीड पोलिसांवर गंभीर आरोप. धस यांच्याकडूनही आरोपांना दुजोरा. दिशा सालियनच्या कुटुंबाचे अश्रू पुसायला जाणार का? सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारताना नितेश राणेंकडून सरपंच हत्येची दिशा सालियन मृत्यू प्रकरणाशी तुलना. शिवप्रेमींच्या संतापानंतर छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचा विकिपीडियावरचा मराठीतला आक्षेपार्ह मजकूर हटवला. इंग्रजी मजकूर मात्र अजूनही कायम. तात्काळ कारवाई करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातल्या 65 इमारतींवरती हातोडा पडणार. 6,500 रहिवाशी बेघर होण्याची शक्यता. बोगस कागदपत्र सादर करत महारेराकडे नोंदणी केल्याचं उघड. निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि विवेक जोशी यांची नेमणूक चुकीची असल्याचा याचिकेतून दावा. दिल्लीचा मुख्यमंत्री आज निश्चित होण्याची शक्यता. पर्यवेक्षकांच्या उपस्थितीत भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होणार. उद्या रामलीला मैदानात शपथविधी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नवी दिल्ली मुख्यालयाचं आज सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते उद्घाटन. 12 मजली हायटेक केशव कुंजसाठी 150 कोटींचा खर्च. केरळच्या मलप्पुरममध्ये फुटबॉल सामन्यापूर्वी दुर्घटना. शोभेच्या आतिषबाजीतील जळते फटाके प्रेक्षकांवर. 30 पेक्षा जास्त प्रेक्षक होरपळले. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला आजपासून सुरुवात. पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये होणार पहिली लढत. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.